मित्रहो, देशातली भयानक परिस्थिती आपण पाहतो आहोत. नवे नवे या परिस्थितीशी आपल्याला झगडावं लागतंय. असंतोषाचा आक्रोश सुरू झालेला आहे. त्याचा भडका उडू लागल्याचंही आता आपल्या देशामध्ये दिसू लागलेला आहे. मित्रांनो, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचा आजचा आधारलेख तुम्ही जरूर नुसता वाचा, पहा, ऐका, नाही तर तो आत्मसात करा. देशातील भयानक वास्तव किती नेमकेपणानं मांडलं आहे बघा. सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलंय, देशात महागाईचा कडेलोट झाला आहे, पण महागाईने कहर केलाय, महागाईनं जगणं कठीण झालंय असं बोलणं, महागाईवर मत मांडणं हा सरकारनं गुन्हा ठरवलेला आहे. महागाईमुळे लोकांच्या भावना भडकतील आणि लोक सरकार विरोधात रस्त्यावर उतरतील असं भय केंद्र सरकारला वाटतं. हे डरपोकपणाचं लक्षण आहे. मागच्या 8 दिवसांमध्ये 4 वेळा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या. पेट्रोल डिझेलच्या महागाईचा फटका जीवनावश्यक अशा सर्व गोष्टींना बसत असतो. सरकार इतकं घाबरलं आहे की त्यांनी पिपली लाईव्ह चित्रपटातील महंगाई डायन खाऊन जाते या गाण्यावरच बंदी घातली आहे. म्हणजे तेच, महागाईच्या आगीत जळून मरा, पण तोंडातून वेदनेचा शब्द काढायचा नाही. हे सरकार महाडरपोकच म्हणायला हवं. हे सरकार स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारांना घाबरलं. हे सरकार टीकाकारांना घाबरलं. हे सरकार व्यंगचित्रकारांना घाबरलं. सरकार मिमिक्री आणि स्टँडअप कॉमेडियननाही घाबरलं आणि त्यांना सरकारनं तुरुंगात पाठवलं. सरकार राजकीय विरोधकांना घाबरतं आणि त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावतं. हे सरकार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना घाबरतं. त्या राज्यातील निवडणुकांवर दरोडा टाकतं. सरकारनं ऑनलाईन कॉक्रोच जनता पार्टीला धमक्या दिल्या. आता सरकारनं महागाईवर बनलेल्या गाण्यावर बंदी घालून आपण एक भयभीत हुकुमशहा असल्याचं दाखवून दिलं. हुकुमशहा हा डरपोकच असतो. 4 लोक एकत्र चर्चा करीत असले तरी हुकुमशहा घाबरतो. त्याला वाटतं आपल्या विरोधात कट रचला जातोय. खर तर ज्या महागाईच्या गाण्यावर मोदी भाजपानं बंदी घातली आहे त्याच गाण्यामुळे हे डरपोक सत्तेवर आले होते. सुषमा स्वराज, स्मृती इराणी यांच्यासह समस्त भाजपाचे नेते महाग झालेला कांदा, दूध, सिलेंडर वगैरे प्रश्नावर रस्त्यावर उतरलेले होते. त्यांनी संसद दणाणून सोडलेली होती. काँग्रेसनं कधी महागाई विरोधात आंदोलनामध्ये आणि महागाईवरील अशा गाण्यावर बंदी घालून लोकशाहीची मुस्कटदाबी केल्याची नोंद नाही. पण आताच सरकार हे लोकभावनेच्या विरोधी असल्यामुळे ते घाबरून गेलेलं आहे. सरकार एका व्यंगात्मक गीताला इतकं भयभीत होत असेल तर हे आपल्या लोकशाहीसाठी चांगलं लक्षण नाही. व्यंग, टीका, असहमतीला घाबरणारे सरकार मानसिक दृष्ट्या स्थिर नसते. ते सदैव लटपटलेल्या अवस्थेमध्ये वावरताना दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरचा विश्वास हा खोटा असतो. हिटलर स्वतःला एक शक्तिमान नेता मानत असे, पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये डेव्हिड लोच्या धारदार व्यंगचित्राने त्याची झोप उडवली होती. व्यंगचित्रकार लो याला जिवंत किंवा मुर्दा आपल्या समोर हजर करा असे फरमान त्याने सोडलेलं होतं. हे हुकुमशहाच्या डरपोकपणाचं लक्षण आहे. हिटलर सारखे लोक वरून स्वतःला मजबूत असल्याचं दर्शवतात, पण प्रत्यक्षामध्ये ते डरपोक असतात. मुख्य म्हणजे ज्या देशावर ते जबरदस्तीनं राज्य करतात त्याच देशातील जनतेला ते भीत असतात. त्यामुळं लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य, निवडणूक यंत्रणा, न्यायालयासारख्या संस्थांवर ते ताबा मिळवतात. भारतामध्ये सध्या हे असं सुरू आहे. पीपल लाईव्ह हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला. तेव्हा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते. या चित्रपटातील रघुवीर यादव यांच्या आवाजात गायलेलं गीत ते सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है,
या ओळीनं सामान्य माणसाच्या जीवनातील कटू सत्यच सांगितलेलं आहे. पती कष्ट करतो, पोटापुरते कमवायचा प्रयत्न करतो, पण महागाई सगळं खाऊन टाकते. जेव्हा जेव्हा महागाईचा राक्षस धुमाकूळ घालतो तेव्हा तेव्हा या गीताची आठवण येते. आताही महागाईनं सामान्य माणसाचं जीणं हराम झालं असल्यामुळं देशातील लोकांना या गाण्याची आठवण आली तर त्यात त्यांचं काय चुकलं? परंतु या गाण्याची आठवणही काढायची नाही असं केंद्र सरकारचं धोरण आहे. अभिनेता आमिर खान प्रोडक्शनच्या हँडलवर पोस्ट झालेलं हे गाणं काही वेळातच डिलीट केलं गेलं. त्यामागेही सरकारचा दबाव आहे, दडपशाही आहे, हे उघड आहे. वास्तविक हे केवळ एका चित्रपटाचं गीत नाही तर गेल्या अनेक वर्षापासूनच्या जनतेच्या असंतोषाचं प्रतीक आहे. भाजपाला हे गीत एकेकाळी प्रिय होतं, पण आता त्यांच्या सरकारला हे गीत आणि त्यातील संतप्त भावना नकोशा झालेल्या आहेत. महागाई विरोधामध्ये जनतेचा असंतोष असेल तर सरकारनं तो असंतोष दाबू नये. समाज माध्यमावरून हे गीत हटवल्यानं महागाई संपणार नाही, उलट जनतेच्या मनातला उद्रेक खदखदून बाहेर पडेल. देशात प्रचंड असंतोष आहे आणि त्या असंतोषाचा भडका उडून मोदी सरकार येत्या वर्षभरातच जाणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. हे सत्यच आहे. राहुल गांधी यांनी आतापर्यंत केलेली सर्व भाकितं आणि दावे खरे ठरलेले आहेत. हे सत्य स्वीकारलं तर मोदी यांच्या जुलमी सत्तेचे वर्षभरामध्ये पतन हे ठरलेले आहे. यावर प्रत्यक्ष सरकारचाच विश्वास बसलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी महागाई विरोधी असंतोष दडपण्यास सुरुवात केलेली आहे. मोदी हे विदेशी शक्तीचे कळसूत्रे भावले बनलेले आहे. अमेरिकेचे विदेश मंत्री काल परवा भारतामध्ये आले आणि त्यांनी परस्पर घोषणा केली की व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती पुढील आठवड्यामध्ये भारत दौऱ्यावर येतील आणि इंधन खरेदी संदर्भात भारतात करार करतील. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती भारतात येणार हे आम्हाला माहित नाही, म्हणजे भारताला माहित नाही आणि प्रत्यक्ष व्हेनेझुएलाच्या सरकारला सुद्धा माहित नाही, पण तशी घोषणा तिसऱ्याच देशानं केली. यावरून भारतीय पंतप्रधानाचा कसा खुळखुळा झाला आहे हे स्पष्ट दिसतं. पंतप्रधान मोदी यांचे पाय जागतिक दबावाच्या भयानं लटपटत आहेत. भारतात ते विरोधी पक्ष आणि जनतेवर धाक दाखवत असले तरी हा वरवरचा देखावा आहे. मोदी आणि त्यांचे लोक शूर या श्रेणीत कधीच बसत नव्हते. शौर्याचा मुखवटा लावूनच ते राज्य करीत होते. गैरमार्गानं निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांनी कमावला आणि त्यातून जनतेला कायम भीतीच्या सावटाखाली ठेवलं. भीतीच्या खांद्यावर उभ्या असलेल्या भाजपाच्या सत्तेचा डोलारा आता पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल. महागाईवरील गीतावर घातलेली बंदी ही सुरुवात आहे डरपोक लेखाचे. मित्रहो, सामनाचा आजचा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. नमस्कार.